आहे तुमचं माझ्या विद्या ब्लॉग्समध्ये. तर बघा आमचं एकदमच झालं आहे गावाला जायचं रेडी. आणि मग बघा मी एकदम अशी बॅग वगैरे भरली. चेन लाव साहेब लागत नाहीये तर चला उशीर होतोय आम्हाला. नाही लागते ना. तर बघा उशीर झालाय मला आवरायला. अशी बॅग वगैरे भरून झालेली आहे आणि आता रेडी व्हायचंय. तर चला तर कॉकरेज आला. मी ब्लॉग बनवत होते तर जाऊन द्या मला उशीर होते. तर गावाला जायचं म्हटलं की बघा अशी मस्त मस्त चटणी आणि चपाती पदरात राहावं म्हटले आहो. तर बघा घेतली अशी मस्त. एवढी चटणी कोण खाते नाही का. थोडीशी ठेवावं बघा डुरडीमध्ये ठेवून देते. आणि मग अशा मस्त चपात्या बांधून. तर चला मी असं मस्त चपात्या घेते बांधून आणि आवडते. तर माझं पिल्लूला घेऊन नाही चालले तर बघा कसं मम्माच्या मागं फिरते. 1-2 दिवसासाठी चालले. तिची चुलती वगैरे आहेत का तात्या. तर बघा कसं मध्ये लुडबुड चालू आहे मम्मीसोबत. सोडून चाललेत मम्मी पप्पा. पिल्लू राहणार ना. रडणार नाही ना. नाही ना. नाही रडणार. आता मोठं झालंय माझं बाळ. आलो बघा घरून आणि बसले. लेकरांना सोडून आले तर करमत नाही. आहूंचं तोंड बघा. पहिल्यांदा चालले दोघं पण पोरांना सोडून. आणि ट्रेन बघा किती भारी वाटते नाही का. खूप दिवसांनी ट्रेननी चालले. खूप दिवसांनी. किती दिवसांनी काय माहिती पण वर्षांनी. तर चला आमची ट्रेन अजून 1 तास यायला. आम्ही बसलोय. कधी येते काय माहिती ट्रेन. बघा तुम्ही नसेल बघितली तर. छोट्यापणी असं अंग गाडी म्हणायचं लय भारी वाटायचं बघायला. हा सामी मला पण ते आवडायचं छोट्यापणी. असं नवीन नवीन नाही का जरा फील घ्यायचं. चला आता किती वाजता आहे आमची ट्रेन काय माहिती. तर तुम्हाला आमच्या गावची जत्रा वगैरे सगळं दाखवणार आम्ही ब्लॉगमध्ये. तर उद्याच्या तर ब्लॉगमध्ये नाही दाखवणार. परवाच्या उद्याच्याला आमचं गाव वगैरे दाखवणार. आणि मग आमच्या गावचा नाश्ता स्पेशल त्या मॉर्निंगला बघायला भेटल. हे बघा चला. पहिलं सारखं स्वच्छ आहे. गाडीमध्ये बसलं ना तुम्हाला दाखवते. मस्त वाटेल. फायनली बघा पोचलो. गाव ते गाव असतं आणि एवढी भारी फिलिंग वाटते ना तुम्हाला काय सांगू. उतरलो बघा. ही वाली ट्रेन होती आमची. खूप वैतागलो बाबा. फायनली आम्ही पोचलो आमच्या गावाला. तर थोडा टाइम लागल. आणि आमच्या गावाला म्हणजे आहोंच्या आजोळी चाललोय. आजोळी काय हो आजोळच ना. हा आजोळी चाललोय. खूप दिवसांनी आलोय बरं का आहो. चला जातो बाबा. उशीर झाले आम्हाला. तयार होऊन गावात जायचं. हे असं मस्त हॉटेलच्या खालून व्ह्यू आहे बघू शकता. आणि आमची काही इकडे रूम आहे ती हॉटेलची. काही एवढी गावाकडे एवढी काही खास नसती. आणि मी कुठं गेले तिथं बायका सुधरत नाहीत. कपडे दोन्हीकडे टाकले. आणि आता मी असं मस्त साडी वगैरे घातलेली आहे. चला रेडी होऊया आणि मस्त हॉटेलमध्ये नाश्ता करूया गावकडचा. हे बघू शकता हे आहे आमच्या आहोचं आणि आमचं कुलदैवत. तर नाव वाचा आणि कमेंटमध्ये सांगा. हे बघा आहो निघालेत. आणि तिकडे बघा पालखी चालली आहे. कावड म्हणजे कावड. तर हे कावड आहे आमचे. दरवर्षी आमच्या सासूबाईंना यायला लागतं. बघू शकता कसलं भारी व्ह्यू. हो बघा ना कसलं भारी दिसतंय. तर चला तुम्हाला आमच्या कावडचं आणि महादेवाचं दर्शन देते. शंभू उंबरगा कोणाकोणाला माहिती आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. चलो दाखवते मस्त असं. पाटील
बघा कावड झाली आणि आता मस्त असं झाडाखाली बसून जेवते बघा. हे सगळे आमची पाहुणी मंडळी आहेत. एकच नंबर बघा. बघा एवढं ऊन लागतंय, एवढं ऊन लागतंय. तिकडं पत्र्याची शेड आहे, तिकडं फुल अशी उडीस भरलाय, जत्रा भरली आणि एवढं ऊन लागते तर माझी हिंमत नाही फिरायची आणि मला शौक पण नाही ते नटायची. तर चला मी तर काय ते दाखवू शकत नाही, लांबून दाखवते आणि मंदिर उद्या दाखवते. म्हणजे मंदिरामध्ये आज एवढी गर्दी आहे, दर्शन नीट होत पण नाही. ते उद्याचे दिवस आहे, उद्या रात्री परत रिटर्न मुंबईला पुण्याला जायचं आपल्या घरी. मला लांबून दाखवते, एवढी गर्दी बापरे, खूप गर्दी. हे बघा आहो इकडे झोपलेत, रात्रभर बसून नाही काय झोप नाही झाली आणि इकडं उरूस भरलाय खूप सारा. पण माझी हिंमत नाही आहे की फिरायची उन्हामध्ये. तर चला आज तर नको, उद्याच्याला बघूया, मस्त उद्या पण असतो. उद्याच्याला बघूया. तर चला आज कसं वाटलं ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असं मस्त गावच्या व्ह्यूचा आनंद घेत आहे. चलो बाय.